नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला मी ऋषिकेश पगार आदरणीय डॉक्टर सुनील जितेंद्र सरांसोबत आपलं खूप खूप स्वागत करतो. मित्रांनो, आजचा व्हिडिओचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. टोमॅटो बागायतदार बंधूंसाठी आजचा व्हिडिओ महत्त्वाचा राहीलच. मित्रांनो, टोमॅटो पिकामध्ये ज्यावेळेस पहिली बांधणी येते, अशा बांधणीच्या वेळेस आपल्याला व्हायरसचा प्रादुर्भाव झपाट्याने दिसून येतो आणि त्याच वेळेस आपल्याला करपा आणि फुल ड्रॉपिंग जाणतो अशा पद्धतीने दिसून येतो. त्यावर आपण काय उपाययोजना केल्या पाहिजेत त्या संदर्भात आपण डॉक्टर सरांकडून जाणून घेऊ. सर, काय सांगाल? नक्कीच मित्रांनो, या ठिकाणी विषय खूप महत्वाचा आहे. बरेचसे शेतकरी त्या ठिकाणी बांधणीला घाबरताय, पहिली बांधणी करायला घाबरताय की बांधणी केल्यानंतर व्हायरस येतो. मी या ठिकाणी तुम्हाला व्हायरस येण्याचे कारण देखील सांगणार आहे, त्याच्यावर उपाययोजना देखील सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघणं गरजेचं आहे. माझा कुठलाही शेतकरी बांधव शेती करताना जर अशा गोष्टीला घाबरत असेल तर तिथं डॉक्टर किसान तुमच्या पाठीशी राहणार आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. बरेचसे शेतकरी सांगतात की सर, शेजारच्यानी प्लॉट बांधल्यानंतर व्हायरस आला, मग मी थांबलोय, जर बांधला तर व्हायरस येईल, मी एवढा खर्च करून काही उपयोग होणार नाही, प्लॉट उपटून टाकायची वेळ येईल. ती वेळ प्रत्येक शेतकऱ्यावर येऊ नये म्हणून हा व्हिडिओ. पहिलं त्या ठिकाणी कारण नीट लक्षात घ्या की या वर्षीचं टेम्परेचर, पाऊस हे दर वर्षापेक्षा वेगळं आहे आणि त्या ठिकाणी रूट झोन बऱ्याच शेतकऱ्यांचा ऍक्टिव्ह नाही, झाडाची प्रतिकार क्षमता ही कमी आहे आणि त्याच्यामुळे शेतकरी म्हणतो की समजा मला म्हणत असेल किंवा कोणातरी चांगल्या मार्गदर्शकाला त्या सांगताय, दुकानदाराला सांगताय, कारण आमच्याकडे पांढरी माशी दिसत नाही, तुडतुडा नाही, थ्रिप्स नाहीये, लाल कोळी नाहीये, तरी झाडाचे पानं गोळा होत आहे. मग असं का होतंय? त्याच्या पाठीमागचं पहिलं कारण आहे की तुमचा रूट झोन त्या ठिकाणी ऍक्टिव्ह नाही. त्याचप्रमाणे अन्नद्रव्य व्यवस्थापन पहिल्या 1 महिन्यात जे 3-4 दिवशी तुम्ही 19-19 ह्युमिकचा वापर केलेला आहे तो चुकीचा. तिथं फॉस्फरस 3-4 दिवशी थोड्याशा प्रमाणात जे 13-40-13 ची ड्रिंचिंग आहे प्लॅटिनम बरोबर, ती महत्वाची आहे. त्याच्यानंतर 6व्या-7व्या दिवशी तुम्ही जे ड्रिंचिंग करता 8व्या दिवशी, तिथं तुम्हाला फॉस्फरस, नायट्रोजन म्हणजे एनपीके लेवल त्या ठिकाणी समतोल प्रमाणात ठेवून ड्रिंचिंग करणं गरजेचं आहे. मग 18-19-20 दिवसाला मी ड्रिंचिंग सांगतोय 5 लिटर एकरी 4 स्ट्रोक, त्याच्यासोबत कम्फर्ट सोल्युशन म्हणजे ज्याच्यामध्ये कॅल्शियम ऑक्साईड आहे, मॅग्नेशियम आहे, नायट्रोजन देखील आहे, युनिफॉर्म त्या ठिकाणी दिलेला आहे. त्याच्यामुळं झाडाचा स्टम जाड होतो, झाडाची प्रतिकार क्षमता वाढते आणि मग 30-32 दिवसाला प्लॉटची बांधणी येते आणि कुठंतरी 4 झाडं व्हायरसचे दिसतात आणि तुम्ही त्या ठिकाणी कीटकनाशकांचा मारा सुरू करतात आणि व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत जातो आणि काही शेतकऱ्यांचे प्लॉट खराब होतात. मग आपणही त्या ठिकाणी बांधणीला घाबरतो. असे जर प्लॉट असतील, 2-4 झाडं दिसले तर तिथं पहिली फवारणी काय घ्यायची? बांधणीची तयारी करा, बांधणी करून घ्या. प्रॉपर रूट झोन दाखव. हे बघा, अशी मुळी पाहिजे. आता हे शेतकरी माझ्यासोबत. दादा, नाव सांगा तुमचं पूर्ण. माझं नाव लहान सूर्यभान बोरगुडे, राहणार रामपूर नाईताळी. उभे राहा. रूट झोन पाहिला. हो. तुम्ही डॉक्टर किसानला किती दिवसापासून ओळखता? गेले 5 वर्षापासून. द्राक्ष ओळखतो. पीक असेल, तुमचं टोमॅटो असेल, सगळ्या पिकांना तुम्ही आतापर्यंत मार्गदर्शन घेतलं. आता हो. याही वर्षी तुम्ही तुमचे सुधाकर असेल, तुमचं अनुष्का आहे, बुलेट रजिस्टर आहे. हो. बऱ्याचशा मित्रांना तुम्ही सांगितलं, ते पण नाही तळेगावामध्ये रामपूर तुमचं जे गाव आहे, बरेचसे हो. प्लॉट रजिस्टर आहे. मला बरोबर. फक्त तुमच्याकडून एक जाणून घ्यायचंय की शेतकऱ्यांना तुम्ही शेती करताना चांगल्या मार्गदर्शकाची निवड केल्यानंतर शेतीत फायदा होतो का, याबद्दल काय सांगाल? नक्कीच. मला टोमॅटोमध्ये कधीच एवढं आवरेज किंवा माझं रेट तर भेटतोच, आपला रेट कमी जास्त होतच राहतो, पण मला आवरेज भेटत नव्हतं. नक्कीच मी डॉक्टर किसान टोमॅटोचे प्लॉट नोंदल्यानंतर मला आवरेज चांगल्यापैकी भेटले. जे कॅरेट मी 600-700 काढत होते ते मी 1000-1200 कॅरेट बिघत काढलेले आणि एकरी तर गेलेच आहे, 2000 पर्यंत गेलेलेच आहे टार्गेट. पण मला एवढं कळतंय की डॉक्टर किसानचं जे शेड्यूल जर आपण प्रॉपर फॉलो केलं तर 100% फायदा होतो. जर दरसोड केली तर तिथं मचका होतो प्लॉटचा. मला किरकोळ याच्यामध्ये जरा व्हायरसचं 1-2 झाड दिसलं होतं. मी लगेच सरांना फोटो पाठवला, सरांनी मला ट्रीटमेंट दिली, ती मी केली, तर माझं आज प्लॉटमध्ये व्हायरसचं मला झाड दिसत नाही. तुमचा मोबाईल नंबर सांगा. माझा मोबाईल नंबर 9359 34 34 94. मित्रांनो, व्हायरसला घाबरायचं नाही. त्या ठिकाणी रूट झोन ऍक्टिव्ह करण्यासाठी एकरी 5 लिटर 4 स्ट्रोक, 4 किलो गुळ, 5 ग्रॅम IBA आणि 4 किलो कम्फर्ट सोल्युशन जर 30-32 दिवसाच्या आत प्लॉट असतील तर हे ऍप्लिकेशन द्या. 35-40-45 दिवसाला जर तुमच्याकडे व्हायरस दिसत असेल तर ड्रीप मधून एकरी 1 लिटर प्लॅटिनम, मास्टर रूट किट, 4 किलो गुळ आणि 5 ग्रॅम IBA हे ऍप्लिकेशन द्यायचं. नीट लक्षात घ्या. 30-32 दिवसाच्या आत 4 स्ट्रोक, त्या ठिकाणी कम्फर्ट सोल्युशन, गुळ आणि IBA आणि 45-50 दिवसाला 1 लिटर प्लॅटिनम,
4 किलो तुम्ही त्या ठिकाणी कम्फर्ट सोल्युशन घ्या किंवा 114411 घ्या, गुळ घ्या आणि मास्टर रूट किट त्या ठिकाणी घ्यायचंय तुम्हाला. आता वरतून फवारण्या काय करायच्या? पहिली फवारणी खूप महत्वाची. पहिली फवारणी त्या ठिकाणी तुम्हाला घ्यायची आहे, हे लक्षात घ्या. व्हायरस नसेल तरी आणि दिसतोय 2-4 झाडांवर, त्या ठिकाणी पहिली फवारणी घ्यायची तुम्हाला 200 लिटर पाण्याला इंट्रेपीड त्या ठिकाणी घ्यायचंय 300 मिली, पेगासस 250 ग्रॅम, सनरूप 500 मिली. हे कॉम्बिनेशन तुम्हाला पहिला कीटकनाशकचा स्प्रे घ्यायचा आहे. आणि अशा पद्धतीने जे फुलं किंवा हे असं सेटिंग होतंय तिथं फुलांचं ड्रॉपिंग जर तुम्हाला जाणवत असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी वरतून फवारणी घ्यायची 200 लिटर पाण्याला ग्राफर 50 मिली, 04932 फॉस्फरस ग्रेड आहे, चांगली ग्रेड आहे. 04247 घेऊ शकतात. अगदी नाही मिळालं तर 05234 तुम्ही 500-600 ग्रॅम घ्या. बोरान 150 ग्रॅम घ्यायचा. जिब्रालिक ऍसिड 1 ग्रॅम 200 लिटरला म्हणजे 2.5 ppm. त्याच्यानंतर 6B सायटोकॉनिन लेवल झाडातली टिकून ठेवून पेऱ्यातील अंतर कमी ठेवून फुलांचं फळामध्ये रूपांतर करण्यासाठी सायटोकॉनिन मदत करणार ते 6B 2 ग्रॅम घ्यायचं. दोन्ही वेगवेगळ्या सॉलंटमध्ये त्यांचं जे सॉलंट येतं त्याच्यात विरघळून घ्या. नीट लक्षात घ्या. 6B 2 ग्रॅम, GA 1 ग्रॅम, ग्राफर 50 मिली, 04932 500 ते 600 ग्रॅम आणि बोरान 150 ग्रॅम असा स्प्रे झाल्यानंतर दांड्यावर त्या ठिकाणी काही शेतकऱ्यांना जो फुलाचा पंजा आहे तिथं ब्लॅक स्पॉट येतात, म्हणजे झांतो येतो. त्याचप्रमाणे फुलं पिवळे पडतायत, त्यानंतर फळावर टिपका येतोय. त्यासाठी 2 फवारण्या करायच्या. त्यातली पहिली फवारणी सेटिंग होत असताना ग्राफर नंतर Z78 400-500 ग्रॅम आणि त्याच्याबरोबर स्पॉट किलर 250 मिली. जर खाली पानं पिवळे पडताय, गेरवा ज्याला सुडोक्टोफा फुलेजिना आपण म्हणतो, तो गेरवा तो का येतो झाडावर, तिथं तुमच्याकडून मॅग्नेशियम कमी पडतं. तिथं तुम्ही मेरिओन 80 मिली, टच ऑफ 500 ग्रॅम, मॅग्नेशियम 100 ग्रॅम असा एक स्प्रे घ्या. सेविक 120 ग्रॅम, Z78 400 ग्रॅम अशा 2 फवारण्या 6 दिवसाच्या अंतराने घेतला तर गेरवा येणारच नाही. जर प्लॉट बांधणी झाली आणि अतिशय अटॅक करतोय, सूर्यप्रकाश चांगला मिळतोय, तिथं कुमानेल 500 मिली झायरम आणि त्याच्यासोबत फिलिया 300 मिली असा एक स्प्रे केला तर जागेवर त्या ठिकाणी कंट्रोल तुम्हाला गेरव्याचा मिळेल. खरा विषय आपला आहे की त्या ठिकाणी व्हायरसला लोक घाबरतायत. स्ट्रक्चर तयार करते नाही, बांधणी करत नाही, शेजारचा प्लॉट गेला म्हणून. तर तिथं पहिला स्प्रे झाला तुमचा इंट्रेपीड, पेगासस आणि त्याच्यासोबत सनरूप. त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी म्हणजे 2 दिवस गॅप द्या किंवा 1च दिवस गॅप द्या. नीट लक्षात घ्या. 200 लिटर पाण्याला झिंगा पावडर घ्यायची 750 ते 800 ग्रॅम. त्याच्यासोबत तुम्हाला ताक घ्यायचे 3 ते 4 लिटर, गुळ 2 ते 2.5 किलो, झिंक 100 ते 150 ग्रॅम असा स्प्रे चांगला व्यवस्थित गच्च स्प्रे करा. या 2 स्प्रे नंतर तुमच्याकडे व्हायरसचा प्रादुर्भाव हा 100% थांबलेला दिसेल. पण जमिनीमधून रूट झोन ऍक्टिव्ह करणं तुम्हाला गरजेचं असेल, ते देखील मी सांगितलंय. त्याच्यानंतर जर फळावर टिपका आलेला आहे किंवा येऊच द्यायचा नाही, त्याच्यासाठी प्रिव्हेंटिव्ह मध्ये एकरी 200 मिली ॲमिस्टर ऑप्टीचा स्प्रे करा. जर टिपका आलाय तर तिथं तुम्हाला कर्जेट घ्यायचंय 600 ग्रॅम, बॅक्टोसिल घ्यायचंय 100 ग्रॅम. बॅक्टोसिल म्हणजे काय? अँटोबायोटिक तुम्हाला मायसिन स्वरूपात प्लॅन्टोमायसिन असेल, बॅक्टोसिल असेल, वेगवेगळ्या नावाने अँटोबायोटिक जे मिळतं ते 100 ग्रॅम तुम्हाला घ्यायचंय. त्याच्यानंतर तुमचं सेटिंग चांगलं सुरू झालेलं आहे. ग्राफरचा स्प्रे झाल्यानंतर परत एकदा 10व्या दिवशी तो रिपीट करायचा आहे. बांधणी होईल, तुमची दुसरी बांधणी येईल. 42-44 दिवस असेल, दुसऱ्या बांधणीच्या वेळेस 50% सेटिंग झालेला असेल, वरती शेंडा चालू आहे, फुलांचं फळामध्ये रूपांतर व्हायला परत एकदा ग्राफरची फवारणी रिपीट करा. आणि त्याच दरम्यान एक चांगला कीटकनाशकचा स्प्रे घेत असताना एकरी 34 मिली एक्सपोनस घ्यायचंय किंवा तुम्हाला ब्रोफिया 200 लिटरला 50 मिली घेऊ शकतात किंवा सिमोडिस 200 मिली 200 लिटरला. एक्सपोनस 34 मिली हे पूर्ण एकराला घ्यायचंय आणि 2 ज्या सिमोडिस आहे आणि ब्रोफिया आहे, ब्रोफिया 50 मिली 200 लिटर साठी आहे, सिमोडिस 200 लिटर साठी 200 ml आहे. नीट लक्षात घ्या. आता दुसरी बांधणी झाली, त्यानंतर फळांचं सेटिंग चांगलं मिळालंय, फुलांचं ड्रॉपिंग होतंय, दव बादड पडायला सुरुवात झाली. पुढचं सांगतोय मी, पुढच्या 15-20 दिवसांनी ढगाळ हवामान आहे, रिमझिम पाऊस येतो. श्रावण महिन्यामध्ये फुलं पिवळे पडतायत. सकाळी जर पाहिलं तर पानांवर पाणी साचतंय, त्यावेळेस अर्ली मॉर्निंग सकाळी सॉल्ट ऑफ फॉस्फोनिक ऍसिड 400 मिली आणि टच ऑफ 500 ग्रॅम या जर दिवसाआड 2 फवारण्या घेतल्या तर जागेवर त्या ठिकाणी फुलं पिवळी पडायचे थांबतील. झांतो असेल, करपा असेल, डाउनी मिल्डू असेल, पावडरी मिल्डू असेल, या सगळ्या रोगांवर खूप सुंदर काम. पानं ओले असताना संचार 40 नावाने घ्या किंवा सॉल्ट ऑफ फॉस्फोनिक ऍसिड हा कंटेन ज्या नावाने मिळेल ते घ्या. टच ऑफ मात्र टच ऑफ नावाने घ्या. दिशाभूल करता कामा नये. शेतकरी बांधवांना परत एकदा सांगतो, बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की जे तुम्हाला शेड्यूल लिहून दिलं जातं, ज्या कंपनीचं नावाने लिहून दिलं जातं, की आपल्याला डॉक्टर ज्यावेळेस गोळी देतो, आपण मेडिकलमध्ये जातो, नावाने दिली तर घेत नाही, मेडिकलवाला म्हणतो तेच कंटेन आहे, त्यावेळेस आपण आपल्या शरीराची काळजी घेतो. मग आपल्या पिकाची काळजी घेताना देखील हा विचार लक्षात ठेवा. बरोबर आहे का नाही? बरोबर, 100%. हा? चुक्या केलेल्या आहे, मी पण केलेल्या आहे. केलेलं आहे ना? 100%. मग ते आता चुका नाही करणार. नाही.
नक्कीच अशी चुकी म्हणजे बरेच शेतकऱ्यांकडून होतं. आता माझ्याकडून सुद्धा म्हणजे मी स्वतः ट्रीटमेंट तुम्ही बघितलंय व्हिडिओमध्ये, मी आजारी होतो. बऱ्याचशा चुका मी पण केल्या की ठीक आहे चला तिकडे जायच्या जीवावर आलं, ही गोळी कंटेन सेम आहे घेऊन टाकली. तर अशा पद्धतीने काम नका करू. जसं ऋषिकेश सरांनी सुरुवात केली की व्हायरस येतोय आणि व्हायरस कसा थांबवायचा, त्यानंतर फुलं येत आहेत, फुलांचं सेटिंग कसं करायचं, त्याच्यानंतर मुळी कशी त्या ठिकाणी ऍक्टिव्ह ठेवायची ते व्हिडिओमध्ये दाखवलं. या सगळ्या गोष्टी केल्या तर व्हायरस मुक्त प्लॉट होऊन चांगलं सेटिंग आणि चांगल्या प्रकारे जसं त्यांनी सांगितलं की मी पहिलं 1 बिघ्यामध्ये 600-700 कॅरेट काढत होतो, 1200 वर गेलो, 1000-1200 म्हणजे एकरी 200-2000 कॅरेटचा ॲव्हरेज तुम्हाला प्रत्येक शेतकऱ्याला मला मिळवून द्यायचं आहे आणि त्याच्यासाठी उत्पादन खर्च कमी ठेवून प्रत्येक शेतकऱ्याच्या खिशात नफा राहायला पाहिजे. यासाठी 77 19 94 11 22 खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या नंबरवर संपर्क तुम्ही करू शकतात. अजूनही तुम्हाला एक सांगतो की बरेचसे शेतकरी विचारणा करताय प्लॉट 30-35-40 दिवसाचा आहे, रजिस्टर करू शकतात तुम्ही 1500 रुपयात सातत्याने, कारण शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणं डॉक्टर किसानचं कर्तव्य हे कायम असेल. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला, चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.